मित्रांनो, आत्तापर्यंत मी माझ्या मनापासून शपथ घेऊन सांगतो, मी आत्तापर्यंत जितक्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवलं तिथं सगळ्या हॉटेलचे पैसे दिलो मित्रांनो. आणि हे जे मालक आहेत, मी 50 रुपये त्यांना द्यायला लागलो आहे, पण ती नको म्हणून मला हे करायला लागल्यात की बाबा नको, तुम्ही आमचा व्हिडिओ केला, पैसे नको म्हणायला लागल्यात. पण मला तसं नको मित्रांनो. हिने जे मला व्हिडिओ करायला जे सपोर्ट केला, जे पाठिंबा दिला, त्याच्याबद्दल मी मालकांचा आभार व्यक्त करतो. आणि मी मालकाला हे पैसे मित्रांनो देणारच, कारण शेवटी त्यांची पण मेहनत आहे, त्यांनी बी कष्ट करावं लागतं. पाटण 4 वाजल्यापासून मित्रांनो तिने इथं कष्ट करतात. मग खाण्यापिण्याचे पैसे त्याचं कधीच हे करू नये. तर मालक हे तुम्ही घ्या. नको, नाही नाही ओ नको मालक, नाही आयुष्य माझं हो, तसं करू नका हो, घ्या. मी येणार नाही बघा परत, मी व्हिडिओ टाकणार नाही बघा. मग तुम्ही जर पैसे जर घेतला नाही तर मी व्हिडिओ सोडणार नाही बघा. तर मित्रांनो, मालकाने सांगा, असं मन मोठं लागतंय, विचार चांगलं लागतात. तर मालक घेणं झाल्यात तर मालक तुम्ही घेतलंच पाहिजे. तुम्ही जर घेतला तरच मी व्हिडिओ सोडणार. नाही नाही तुम्ही घ्या, पैसे घ्या, तसं नको, ते लोक बघतंय. तर नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो, तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज सकाळी गेलतो बघा मी कारदगा इथं भाडं घेऊन गाडी ती लागवड पोती टाकायला. मग आता जरा भुका लागल्यात. मग इथं मी आलो आहे बघा कुरुंदवाडच्या चौकात. इथं हॉटेल एकाटे म्हणून हॉटेल आहे मित्रांनो. त्या हॉटेलबद्दल तुम्हाला सगळी ते माहिती सांगतो, जेवण पण कसं आहे, काय काय मिळतंय काय नाही, हे सगळं माहिती देतो तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तो व्हिडिओ पे लगे रहो. पुलाव राहील द्या मला. तर इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो, चपाती भाजी सुद्धा मिळते, पण मला यावेळी जरा वेळ झाल्यामुळं आणि आज हाडंग बघा बरोबर चपाती भाजी संपल्या, त्यामुळे चपाती भाजी आज काय नाही आहे. पण परत ज्यावेळी आलो हॉटेलमध्ये कधी पण जेवायला किंवा नाश्ता करायला, तर चपाती भाजी ही तुम्हाला नक्कीच कशी असते हे सांगतो. आणि चपाती भाजी जर खायची असेल मित्रांनो, तुम्हाला सकाळी 7 ते 11, 11:30च्या आत तुम्हाला यावं लागेल इथं चपाती भाजी खायला. तर आता आपण पुलाव राईस मागितला आहे, बघूया पुलाव राईस कसा आहे काय. तर हे आलं आहे बघा आपलं पुलाव राईस आहे मित्रांनो. तर या पुलाव राईसमध्ये तुम्हाला काय काय सगळं सांगतो. हा बघा मस्तपैकी असा गरमागरम राईस आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो इथं सांबार आहे, आमटी आहे. आमटी कशी आहे मला की हरभऱ्या डाळीची आमटी आहे. तुम्हाला सांगतो ही चटणी आहे, खोबऱ्याची चटणी आहे बघा ही. इथं बघा कांदा आहे, लिंबू आहे. आता तुम्हाला टेस्ट घेऊन सांगतो मित्रांनो. तर ह्यो बघा राईस घेऊया आपण खायला. राईस तर मित्रांनो बारीक तांदळाचा राईस आहे आणि हरभरा डाळीची आमटी सुद्धा आहे. भातात जरा मस्तपैकी आपण बघा सर थोडासा लिंबू पिळून घेऊया, चव येत्या. कांद्यावर पण जरा पिळूया. मी जेव्हा केव्हा पण मित्रांनो येतो कुरुंदवाडला भाड्याला देणं, आणि सकाळी जर काही इथं आलो तर चपाती भाजी राईस हे खाऊनच जातो. आता तुम्हाला बघा मित्रांनो मी हरभरा डाळीची आमटी चव सांगतो. खरोखर क्वालिटी आहे मित्रांनो. परत ही आहे बघा चटणी सुद्धा एक नंबर आहे. बोला, फक्त माझं टायमिंग चांगलं नाही की मग चपाती भाजीच्या वेळेत मी आलो नाही. एक नंबर जेवण आहे. तर बघा मित्रांनो, इथे या मावशी ताजा भडंग करायला लागल्यात. आणि रेसिपी दाखवलो असतो पण मी जरा राईस खायला तो त्यामुळं दाखवू शकलो नाही. पण आता थोडका तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आणि भडंगचा वास तर तुम्हाला सांगतो मित्रांनो एकदम असा घमघमीत वास सुटला आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी जेव्हा पण इथं कधी पण भाड्याला आलो कुरुंदवाडला, तर हॉटेल एकाडे यांच्या इथं चपाती भाजी खातोच. भडंग असू दे, वडापाव असू दे, काय पण भूक लागली मी खाऊनच जातो.
आणि या इथे भडंग तयार केला बघा. कसा असा चरचरीत नाद खोळा भडंग झाला बघा मित्रांनो. आणि ह्यो बघा मित्रांनो कढीपत्ता आहे भडंगमध्ये. तर कढीपत्ता तेलात असा तळून घेतलाय. आणि मावशी बघा असं मेहनतीनं किती कष्टानं कस्टमरला गिरायकाला चव लागावं म्हणून पाक सगळा भडंग असं खालवर मिक्स करून घ्यायला लागल्यात. आणि मित्रांनो बघा सकाळचं 11:30-12 वाजल्यात तरीसुद्धा हॉटेलला गर्दी भरपूर असते. आणि भजी असू दे भडंग असू दे खाण्याच्या वस्तू ह्या भरपूर वेळेस संपत्यात. कारण का या हॉटेलची चवच म्हणजे खाण्याची जी बनवण्याची जी चव आहे ती एकदम क्वालिटी आहे बघा मित्रांनो. आता मावशी तर मिरची भजी गरमागरम मिरची भजी तयार करायला लागल्यात. आणि हॉटेल दिवसभर चालू असते. तरी मावशी सकाळी किती वाजता उघडतात हॉटेल? पहाटे 4 वाजता. तर बघा मित्रांनो पहाटेचं 4 वाजता हॉटेल चालू करतात. आणि संध्याकाळी 8:30 पर्यंत बघा मित्रांनो हॉटेल चालू असते. आणि इथं बघा आता भडंगवर असं मस्तपैकी कढीपत्ता टाकलाय. आणि एक नंबर चव असा कडकडीत भडंग दिसायला लागलाय. त्याच्यावर बघा अशी आता शेवसुद्धा टाकायला लागल्यात मावशी. तर मित्रांनो कुठलं पण काम जेवण हे मित्रांनो मनापासूनच बनवावं लागते खाण्याच्या वस्तू. तर त्यात ज्यावेळी मनापासून बनवतात तेव्हाच ती चव येते बघा मित्रांनो. आणि आता भडंग तयार झालाय. तर चला मित्रांनो मी थोडकाने काय तर खायला मित्रांनो हे आपले हॉटेल एकाट्यांचे ग्राहक आल्यात. जरा ग्राहकांची चर्चा करूया. मामा कसा वाटला तुम्हाला राईस? एक नंबर. काय मिळत आहे तुम्ही खायला इथं? तर हे मामा खायला तुम्ही कुठल्या गावचं मामा? सैनिक टाईम्सने येतात बघा मित्रांनो. इथं पण आपले 2 भाऊ आहेत. भाऊ तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर आहे. क्वालिटी एक नंबर आहे. काय मिळत आहे खायला? इथं सुद्धा भाऊ बघा चहा प्यायला आल्यात. भाऊ तुम्ही सुद्धा भाऊ येत आहे कायम इथं बघा भाऊ भजी करायचे. हे मामा सुद्धा बघा राईस. मामा नाश्ता कसा वाटतो तुम्हाला इथला? तर मित्रांनो मी स्वतः सांगतो म्हणण्यापेक्षा जे बाकीचे ग्राहक येतात खाण्यासाठी येतात भूक लागल्यावर. आणि ज्यावेळी त्यांच्या तोंडातून हॉटेल मालकाचं किंवा बनवणाऱ्या लोकांचं कौतुक होतं आहे त्यावेळेस मित्रांनो हॉटेल हे जोरात चालतं असते आणि कायम चालते. तरी मला तुमचं नाव सांगा. सुनील रवींद्र एकाटे. सुनील रवींद्र एकाटे असं नाव आहे. तर किती वर्ष झालं हॉटेल आहे मला? 40 वर्ष झाली. तर बघा मित्रांनो 40 वर्षापासूनचं हॉटेल आहे. तर यांचं हॉटेल पहिला थोडं चौकात होतं. मी तिथे जाऊन परत आलो आता मग आणि वळून बघितलो. तर मित्रांनो 40 वर्षापासूनचं हॉटेल आहे. तर हे हॉटेल 40 वर्ष झालं का टिकलं आहे? कारण तिने क्वालिटीत काय कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि दरसुद्धा सांगतो मित्रांनो दरसुद्धा एकदम असं मध्ये चीपमध्ये आहेत. ग्राहकाला परवडण्यासारखं आहेत. भूक लागल्यावर गरिबाला सुद्धा परवडण्यासारखं हॉटेल आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो आत्ता जो तुम्हाला मी भडंगचा व्हिडिओ दाखवला चरचरीत भडंग आहे. आता भडंग घेऊया आपण आणि भडंगची चव कशी आहे काय तुम्हाला नक्की सांगतो. तर ह्यो आलाय बघा मित्रांनो आत्ता हेच बनवलेला ताजा तरतरीत चरचरीत कुरकुरीत असा मस्तपैकी भडंग आलाय बघा मित्रांनो. आता असा भडंग घेऊ असा आपण कागदावर ओतून घेऊया. आणि असं जरा मिक्स करूया भडंग. कांदा बिंदा आणि गरमागरम भडंग आहे बघा मित्रांनो. आता तुम्हाला मी भडंगची चव सांगतो मित्रांनो. गरमागरम भडंगचे तो बघा गरमागरम भडंग. कुरकुरीत असा भडंग आहे. त्याच्याबरोबर ही मिरची भडंग सोबत ह्यो कांदा नाथफळा भडंग आहे बघा मित्रांनो. नाथफळा. तर सगळ्यात पहिला मित्रांनो मी तुम्हाला या हॉटेलचा पत्ता सांगतो. तर तुम्ही केव्हा पण शिरोळ तालुक्यात दत्तांचं दर्शन घ्यायला आला नरसोबाच्या वाडीला इथं तर कुरुंदवाड म्हणून गाव आहे. आणि कुरुंदवाड गावापासून तेरवाड रोडला हॉटेल एकाटे म्हणून हे हॉटेल आहे मित्रांनो. कधी पण जर का आमच्या शिरोळ तालुक्यात नरसोबावाडीला दत्तांचं दर्शन घ्यायला आला तसंच पुढे जर का कोपेश्वर मंदिर खिद्रापूर इथं जाण्यासाठी जर आला आणि सकाळी लवकर जर आला तरी हॉटेल पहाटे 4 वाजल्यापासून चालू असते.
आणि स्वस्तात मस्त तुम्हाला सकाळी चपाती भाजी राईस जे तुम्हाला पाहिजे पुरी भाजी वडा सांबर मिसळ ह्या सगळ्या गोष्टी खाण्याचे पदार्थ तुम्हाला नक्की मिळतील मित्रांनो. मी एक पुलाव राईस घेतला फुल पोट भरलं आणि एक भडंग घेतला. किती भडंग फक्त 25 रुपये म्हणजे 50 रुपयामध्ये तुम्ही एकदम भरपेट खाऊ शकता फक्त 50 रुपयामध्ये भडंग आणि राईस. आणि जर का तुम्ही सकाळी 11:30च्या आत जर आला तर तुम्हाला चपाती भाजी सुद्धा मिळते मित्रांनो. चपाती भाजी तर चव एक नंबर आहे. पण आता काय करायचं माझ्या नशिबात नाही. मी परत जर कवा जर आलो तर चपाती भाजीचा तुम्हाला इथला व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.